जबरदस्त भरती निघाली आहे. जबरदस्त पगाराची भरती निघाली. NIC भरती 2026 निघाली यामध्ये शिक्षण जर आपलं BE BTech किंवा MTech झालं असेल तर 243 जागांसाठी नोकरीची संधी आहे. आणि हा मित्रांनो, ही संधी आहे की तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा अर्ज भरता येईल. तर सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण बघतोय ती 24 एप्रिल रोजी या भरतीची शेवटची तारीख असणार आहे आणि 27 तारखेला अर्ज सुरू झालेत. 55,000 ते 1,77,000 रुपये इतका पगार असणार आहे. यामध्ये पदाची नावं असणार आहेत कॉम्प्युटर सायन्स आणि IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि डेटा सायन्स आणि AI. तर पदसंख्या त्याला क्रॉस चेक तुम्ही करून घ्या. भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे BE BTech ME MTech MSc, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि गेट 2024-25 किंवा 2026 तुम्ही दिलेले पाहिजे. वयाची अट दिली 31 मार्च रोजी 18 ते 30 वर्ष. SC ST कास्ट असेल तर 5 वर्षांची सूट आहे. आता अर्ज करायच्या प्रोसेस तर आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही काही तांत्रिक अडचणींमुळे, पण आपण या भरतीसाठी अर्ज करा. आणि खाली मी स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे काय करायचं. पण जनरल OBC EWS जर असेल तर तुम्हाला 800 रुपये फी भरायचे. आणि SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा जर कोणी महिला या भरतीसाठी अर्ज करणार असतील तर त्यांना विनाशुल्क म्हणजे 1 रुपया त्यांना फी भरायची नाही, पण ते डायरेक्ट फॉर्म भरू शकतात. याच्यासाठीचा पगार जो असणार आहे तो 55,000 रुपये ते 1,77,500 रुपये इतका प्रति महिना असणार आहे. तो पदाला अनुसरून असणार आहे. प्रत्येक पदासाठी तो तेवढा पगार नसणार आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असेल. ऑनलाईन, पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. ह्याचा अर्ज फक्त ऑनलाईन भरायचा, त्यानंतर एक्झाम द्यायची, अशी सगळी माहिती आहे. 27 मार्चला अर्ज सुरू झालेत. 24 एप्रिल 2026 अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. आणि परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहेत. प्रवेशपत्र परीक्षेच्या 8 दिवस अगोदर मिळेल. आता याची सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की आपल्याला इथं वरती दिले 243 जागा. पहिल्या पदाला 168 जागा, दुसऱ्या पदाला 25 जागा आणि तिसऱ्या पदाला 50 जागा, म्हणजेच डेटा सायन्स आणि AI साठी अशा टोटल 243 जागा दिलेत. पण हा तुम्हाला माहित नाही की कोणत्या कास्टसाठी किती जागा रिझर्व्ह आहेत, कोणत्या कास्टमधून किती जागा भरायच्यात, ओपनला किती आहेत, OBCला किती आहेत, SC ST ला किती आहेत आणि ओपन म्हणजे युअर अनरिझर्व्ड मध्ये किती आहेत. डिसेबिलिटी वाल्यांना सुद्धा आहेत, म्हणजे जिथं आपण बघतोय रिझर्व्ड फॉर PWBD म्हणजे पर्सन विथ ब्लाइंड डिसेबिलिटी असेल तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं काहीतरी दिले त्यांनी. पण बघूया आपण. अनरिझर्व्ड मध्ये 70 जागा आहेत, SC मध्ये 25 जागा, ST मध्ये 12 जागा, OBC नॉन क्रिमिनल पाहिजे 45 जागा, तर EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये 16 जागा आहेत. ह्या कॉम्प्युटर सायन्स आणि IT आहेत. अशा ह्या तिन्ही पदांच्या भरतीच्या इथं तुम्हाला जागा देतात. मित्रांनो, ह्याचा फोटो काढा, याची माहिती पहिला बघा, मगच तुम्ही जर पात्र असाल. पण ह्या भरतीमध्ये या कास्टमधून तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला माहिती आता मेरिट वगैरे कसं लागते, कुठल्या कास्टचं किती असते. त्यानंतर गेट पेपर टेस्ट दिले की एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय. तुम्ही गेटच्या जे रिक्रुटमेंट आपण सांगितलं की गेट तुम्ही 2024, 25 किंवा 26 दिलेली पाहिजे. त्याच्यात गेट पेपर कोड दिलाय, सगळी माहिती दिली मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जर अर्ज करायचं तर डायरेक्ट अर्ज करायची लिंक दिले. काही विचार करायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट अर्ज करावर यायचं. इथं न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला फीज स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि बेसिक माहिती दिली. सगळी माहिती वाचा, महत्वाची नाही आहे पण वाचून घ्या. त्यानंतर इथं आय हॅव डाउनलोड डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आणि तुम्ही माहिती वाचली असं जे याच्यावरती क्लिक करायचं आणि क्लिक हिअर टू प्रोसीड करायचं आणि तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरता येतो. जर तुम्ही नीटचा वगैरे कधी फॉर्म भरला असेल तर JEEचा वगैरे, तर सेम तसा फॉर्म आहे. कॅन्डिडेट नेम, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर टाकायचं आहे. परत कन्फर्म करायचं आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर. त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस आधार कार्ड वरती तो टाकायचा आहे. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस म्हणजे तुम्हाला ऑनलाईन किंवा अशा ऑनलाईन थ्रू कसं जे कम्युनिकेट करू शकतात, त्यामध्ये पहिला तुमचा ईमेल ID आला, दुसरा तुमचा कन्फर्म ईमेल ID, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तो पण 2 वेळा कन्फर्म करायचा आहे. आणि अनावधानानं जर तुमच्याकडून फोनच्या बद्दल काही प्रॉब्लेम झाला, फोन हरवला पडला, तर त्यासाठी म्हणून एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर ऑप्शनल आहे, तो देखील टाकून ठेवावा. कधी पण चांगली गोष्ट आहे. पॅरेंट्सचा वगैरे नंबर टाका जो कन्फर्म राहील. वरचा ऍड्रेस दिलाय तोच जर सेम असेल तर इथं सेम एज प्रेझेंट ऍड्रेस करा आणि तुम्हाला बाकीची माहिती भरायची. पासवर्ड मध्ये तुम्ही जनरेट करायचे स्वतः पासवर्ड. तर पासवर्ड जो काही टाकाल तो टाका. इथं तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत, त्यातला तुम्हाला कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन घ्या जो की सोपा असेल, तुमच्या लक्षात राहील आणि एखाद्या फॉर्म वरती तो लिहून ठेवा. जर कधी अनावधानाने पासवर्ड हरवला तर आपल्याला याची मदत होईल. इथं कॅप्चा कोड दिलाय. जर तुम्हाला हा कोड समजण्यात काही अडचण आली, साईडला रिजनरेटचं ऑप्शन दिलंय, रिजनरेटवर क्लिक करा. प्रत्येक वेळेस कॅप्चा नवीन लोड होतोय. जर तुम्हाला तरी पण काय प्रॉब्लेम वाटला तर ऑडिओ कॅप्चा आहे, जर तुम्ही इथं क्लिक केला तर तुम्हाला ऑडिओ फॉर्मॅट्स मध्ये ते ऐकू येईल. त्यानंतर इथं तुम्ही टाका आणि सबमिट करा. मित्रांनो, ही थोडी डिटेल्स माहिती मी देऊ शकतो कारण मला दरवेळेस फॉर्म भरायला कोणाचे डॉक्युमेंट्स मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला या भरतीचा खरोखर माहिती पाहिजे असेल, फॉर्म कोणास तरी भरायचा असेल, तर मी पुढच्या व्हिडिओज पासून ट्राय करतो. पण सगळ्यात आधी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत
तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचत राहील. भरतीसाठी जी कागदपत्रे दिलेत त्याची चेकलिस्ट दिली ही आपण डायरेक्ट जाहिरातवरचीच घेतलेली आहे. तुम्हाला जाहिरातमध्ये पण ही चेकलिस्ट दिसेल. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मी तुमच्यासाठी हाऊ टू अप्लाय सेक्शन बनवलाय की यामध्ये कमीत कमी 3 ते 4 पदसंख्या असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला याची जाहिरात वाचायची आहे. त्यामधून तुमची मग शैक्षणिक पात्रता जी दिलेली आहे ती तुम्ही पूर्ण करताय का, नाहीतर BA BCom चा स्टुडंट असणार आणि अर्ज करायला जाणार आणि शैक्षणिक पात्रता BTech ची लागते, MTech ची लागते, तर तो प्रॉब्लेम व्हायला नको. कास्टचा उल्लेख मी याच्यामध्ये केलेला आहे की जर तुम्हाला फॉर्म मध्ये जी पदसंख्या आहे त्यामधनं कास्ट मधनं किती फी भरायची, ओपन मधनं किती भरायची ही सगळी माहिती तुम्ही पहिला घ्या आणि मगच या भरतीचा अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या नोकरी बघाचे ह्या व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे की ज्या ग्रुपमध्ये भरतीची माहिती टाकल्या तुम्हाला याची माहिती मिळेल, भरती सुटल्या तुम्हाला माहिती मिळेल, तर जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि हा आपल्या हे सगळे दोन्ही ग्रुप फ्री ऑफ कॉस्ट आहेत. 1 रुपया तुम्हाला इथे पेड करायचं नाही, फक्त तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळवायची आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.